आणि बातमी येते क्रीडा विश्वामधनं कुस्तीपटू साक्षी मलिकने आता निवृत्तीची घोषणा केली आहे। भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची नियुक्ती झालेली आहे। संजय सिंग हे बृजभूषण सिंग यांच्या गटातले पदाधिकारी आहेत आणि बृजभूषण सिंग यांच्या गटातले पदाधिकारी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी आल्यामुळे कुस्तीपटूंनी हा निर्णय घेतलाय। निवृत्तीच्या घोषणेनंतर साक्षी मलिक कुस्तीचे शूज हे टेबलवरच सोडून गेलेली आहे। त्यामुळे क्रीडा विश्वातनं ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। तो जो सरकार ने कमिटमेंट की थी वो पूरी नहीं हुई। हमारी मांग थी महिला प्रेसिडेंट की कि महिला प्रेसिडेंट होगी तो शोषण नहीं होगा, लेकिन ना पहले महिला का कोई भागीदारी थी। आज आप पूरे इलेक्शन उसकी लिस्ट उठा के देख लो, एक भी महिला को कोई स्थान नहीं दिया गया। तो बस यही कहना चाहूँगी कि जो ये लड़ाई है ये हमने तो अपनी पूरी हिम्मत करके लड़ी, लेकिन ये लड़ाई जारी रहेगी क्योंकि आने वाली जो और फ्यूचर है, जो बेटे हैं बेटियां हैं, जो रेसलर्स हैं नई जनरेशन के, उनको ये लड़ाई लड़नी पड़ेगी। आणि सगळ्याबद्दल अधिक जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी विजय साळवी आता आपल्या सोबत आहेत। विजय, आता साक्षी मलिकची प्रतिक्रिया देखील आपण पाहिली, या आधीच्या सगळ्या घडामोडी आणि आता साक्षी मलिकने अचानक अशी निवृत्तीची घोषणा करणं, या सगळ्या घटनाक्रमाकडे या घडामोडींकडे कसं पाहायचं नेमकं? अश्विन, एक धक्कादायक आणि दुर्दैवी घडामोड आहे असं म्हणावं लागेल। दोन वाक्य सांगतो तुला अश्विन। एकीकडे एक वाक्य येतंय जे माजी अध्यक्ष आहेत भारतीय कुस्ती महासंघाचे, त्यांचं नाव बृजभूषण सिंह, भाजपचे खासदार आहेत। ते म्हणतायत दबदबा है और दबदबा बना रहेगा। आणि त्याच वेळेला जिनं भारताला पहिली भारताची महिला पैलवान आहे, जिनं भारताला ऑलिम्पिकचं पदक मिळवून दिली आहे, ती साक्षी मलिक म्हणते की लढाई जारी रहेगी। अश्विन, या दोन वाक्यांमध्ये सगळी अख्खी घटना ही सामावलेली आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बृजभूषण सिंह यांच्या विरोधात शोषणाचे, लैंगिक शोषणाचे देखील आरोप होते आणि त्या विरोधात तब्बल 40 दिवस पैलवानांनी आंदोलन केलं जंतर मंतरवर। या सगळ्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला परवानगी मिळाली, ते देखील कोर्टातल्या लढाईनंतर ती परवानगी मिळाली आणि त्या लढाईमध्ये ज्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला 2010 साली सुवर्णपदक मिळवून दिले अशा अनिता शोरा या अध्यक्षपदासाठी निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या, पण त्यांच्या विरोधात निवडून कोण आले ते देखील तब्बल 40 आणि 7 मतांनी। तर संजय सिंह, जे बृजभूषण सिंह यांचा उजवा हात म्हणून ओळखले जातात, त्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, आणि ज्यावेळेला बृजभूषण सिंह अध्यक्ष होते तेव्हा ते संयुक्त कार्यवाह होते। त्यामुळे बृजभूषण सिंग यांचीच माणसं या भारतीय कुस्ती महासंघात आत्ता यापुढेही राहतील आणि त्याच्यामुळेच त्यांच्या विरोधातली आपली लढाई कायम राहील असं सांगून साक्षी मलिकनं एक निवृत्ती स्वीकारली आहे आणि तिचा निर्णय खूपच धक्कादायक। आणि त्यावेळी तिच्याबरोबर बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट देखील होते। या संदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालय काही करणार आहे का शेवटी जागतिक कुस्ती महासंघाला या प्रकरणी निर्णय घ्यावा लागणार, याकडे आता मला वाटतं कुस्ती रसिकांचं आणि देशातल्या क्रीडा रसिकांचंही लक्ष लागलं असेल। अश्विन, विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ही मोठी अपडेट क्रीडा क्षेत्रामधून साक्षी मलिकने, कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।